आपलं खत टाकायचं काम चालू आहे ऊसाला. आता हे तिरीचं ऊस आहे, 3रं वर्ष चालू आहे याला. हे बघा अशा पद्धतीने टाकू राहिलो आपण. हे असं नालीत दोन्ही साईडना नालीमध्ये खत टाकायचं, तिकडच्या बी इकडच्या बी. तर अशा पद्धतीनं आपलं खत टाकायचं काम चालू आहे. खत आहे मित्रांनो, युरिया आहे. युरिया 1 बॅग आणि पोटॅश 1 बॅग आणि दाणेदार 1 बॅग. म्हणजे अशा पद्धतीनं आपण टाकू राहिलो. 1 पोटॅश 1 युरिया 1 दाणेदार. अशा पद्धतीनं आपलं खत टाकायचं काम या तिरीच्या ऊसाला चालू आहे मित्रांनो. हे बघा आपला रफिक भाई टाकू राहिला आहे, मी देऊ राहिलो पाणी. हे असं खत टाकायचं काम चालू आहे. आता याला आपण दुपारून पाणी चालू करणार आहे. तिकडे राहिलेलं आहे दर्शिक भिजायचं आपलं. तर हे असं खत पडतंय. हे बघा असं पडतंय, टाकू राहिला आहे. या दोन्ही ज्या नाल्या पडेले आपल्या बगल्या फाडलेल्या त्याच्यात टाकायचं काम चालू आहे, तिकून बी आणि इकून बी. तर असं खत टाकायचं काम चालू आहे मित्रांनो आपल्या ऊसाला. तिरीचा ऊस आहे, ते खोडवा आहे, तिथं आपलं पाणी चालू आहे. हे की नाही, आपण पाणी पाहू राहिलो आहे, तो खत टाकू राहिला आहे. नंतर दुपारून मग याला पाणी द्यायचं आहे आपल्याला. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.